एक अँगर एक पाहिजेलच. ॲक्च्युली स्किल सेट सगळ्यांकडे असतं. मला असं वाटतं की स्किल सेट या लेवलला जे खेळतायत त्यांच्याकडे स्किल आहे म्हणून ते खेळतात. एक्झॅक्टली, त्याशिवाय ते येऊच शकत नाही. इट्स ऑल अबाउट माइंडसेट, की कोण त्या सिच्युएशनमध्ये कोण मेंटली स्ट्रॉंग आहे किंवा कोण स्वतःला बॅक करत आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. यंगस्टर्सला पण मी जे येतात मला विचारतात, मी पण त्यांना हेच सांगतो की बाबा स्किल सेट तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे ते आहेच, पण मग फक्त आपल्याला माइंडसेट मेंटली टफनेसवर काम केलं पाहिजे. ह्या लेवलला तेच इम्पॉर्टंट आहे. पण मग ते कसं करायचं? जर आता यंगस्टरला तुला सांगायचं आहे, टफ कसं व्हायचं, म्हणजे त्याला काय प्रोसेस आहे? त्याला काय असे कुठेतरी दिलेले धडे नाहीत की 4 धडे वाचा तुम्ही टफ व्हाल? तसं म्हणजे एक आतनंच आलं पाहिजे की बाबा मला आता हे माझे गोल्स आहेत, मला हे अचीव करायचं आहे, तर यासाठी काय प्रोसेस आहे आणि हे केल्याने हे मिळणार आहे. तर आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये मी गेल्यावर मला कसं करायचं, टीम कशी जिंकेल आणि मी सिच्युएशनमधनं कसा बाहेर येईल, तेव्हाच प्लेअर मोठा होऊ शकतो असं मला वाटतं. पण ज्यावेळेस तू गोल बोलतोस की गोल सेट करायचा, मग ते शॉर्ट टर्म गोल तुझे असतात का तू लॉंग टर्म गोल? म्हणजे समजा आता एखादी 4 दिवसाची मॅच खेळतोयस तू, बरोबर. 4 दिवसाच्या मॅचमध्ये पहिल्यांदा आलंय की बाबा बॅटिंग आहे तुमची, सेकंड इनिंगला बॉलिंग करायचं, मग थोडंसं काय नाही म्हटलं तरी विकेट थोडंसं तुला हेल्प करेल, कारण परत एकदा 4th इनिंगला बॉलिंग करायची आहे, बरोबर. ते डोक्यात असतं. मग ते 4th इनिंगची बॉलिंग डोक्यात ठेवतोस काय, ह्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये मला महाराष्ट्रासाठी खेळायचं आहे पुढच्या लेवलला, तो तुझा गोल असतो? शॉर्ट टर्म का लॉंग टर्म गोल? लॉंग टर्म मी सीझनच्या आधी सेट करतो की मला हे अचीव करायचं आहे. ग्रेट. सो सीझनच्या आधी जे प्रिपेरेशन करतो त्या हिशोबानेच प्रिपेरेशन होतं की मला एंड ऑफ द सीझन माझ्या एवढ्या विकेट्स एवढे रन्स आपणले झालेच पाहिजे, त्यानुसारच मेहनत करायची आणि मग मॅच बाय मॅच जायचं आहे आणि मॅचची सिच्युएशन काय आहे किंवा टीमला काय गरज आहे त्यानुसार आपण आपला गेम पण थोडा इव्हॉल्व किंवा मोल्ड केला पाहिजे त्यानुसार.